आज सकाळी सकाळी उठलो आणि असंच खड्यावर गरके मारित होतो. नेमकं आज काय नवीन करावं समजत नव्हतं आणि तेवढ्यात खिशेतून मोबाईल वाजला आणि मामाच्या पुरीचा कॉल आला की म्हणे काय एसवीएस कधी भेटायला येत नाही की आज आमरस खायला. आता मामाच्या पुरीने बोलवलं म्हणले जावंच लागतंय म्हणलं. मग सगळ्यात पहिले उचलला कोयता आणि निघलो ऊसाच्या वावरामध्ये ऊस तोडण्यासाठी. म्हणलं आता जनावराला चांगला जास्त ऊस तोडून टाकला ना तर दिवसभराचं जनावराचं काम मिटून जाईल आणि मामाच्या पुरीला भेटणं होईल. मस्तपैकी जनावराला ऊस तोडून टाकला आणि कपडे वगैरे घालून तोंडाला किलोभर पावडर चोडूनच घेतली ना भाऊ. कारण की विषय मामाच्या पुरीचा आहे त्यामुळे नो कॉम्प्रोमाइज ब्रो. मग त्यानंतर मस्तपैकी आपली धन्नो काढली आणि आई साहेबांची वाट पाहत उभा राहिलो. पण आई साहेब पुढे लवकर येते. आपण पोहोचण्याच्या आधी जर मावस भाऊ तिथं पोहोचला ना तर आपला पत्ता डायरेक्ट कटच होईल ना भाऊ. आणि त्यानंतर ना रेल्वेचे गेट जवळ आलो पण मोका ट्रॅफिक लागली होती. मग एका परत त्या ट्रॅफिक मधून बाहेर पडलो आणि डायरेक्ट मामाच्या घरी पोहोचलो. त्यात मामा पण पाणी पाजत होते जनावरायला. मामा को करो साईड पहिले मामा की बेटी देखो किधर. आणि मग आली ना भाऊ मामाची पोरगी समोर आणि लागली मेहंदी दाखवायला. आता आमच्या मामाची पोरगी तर एवढीच आहे त्याच्यामुळे आमचा पत्ता तर डायरेक्ट कटच झाला. आणि आपला मावस भाऊ एकटा एकटा लाजू राहिला ना भाऊ. बरं मग माझ्यासारखं दुःख तुमचं पण असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा बरं का.